भगिनीने मला राखी बांधली, त्याच्यामध्ये 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. आमचा प्रयत्न आहे रक्षाबंधनाच्या निमित्तानंच आमच्या मायमाऊलींना त्यांच्या अकाउंटला 3,000 रुपये जुलै ऑगस्टचे द्यायचे. संवाद साधायला आलोय की ह्याचा फॉर्म तुम्ही भरा. तो फॉर्म भरून घेण्याचं काम आमचं शासन करतंय, महिला बाल विकास करतंय, आमचे बाकीचे प्रशासनातले सहकारी करतायत, अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या माझ्या महिला करतायत. आणि तो फॉर्म नीटनेटका भरा. त्या संदर्भामध्ये थोडंसं मला आत्ताच काही सर सांगत होते की आम्हाला फॉर्म भरताना ऑनलाईन अडचणी येत आहेत. नवीन योजना आहेत, काही काही ठिकाणी अडचणी येतात, पण तुम्ही काळजी करू नका. 1 जुलैपासून ती योजना सुरू केलेली आहे. तुम्ही असंही काळजी करू नका की आज आता 22 तारीख आहे, अजून आम्ही फॉर्म भरला नाही, मग आम्हाला पैसे कसे मिळतील. हे पैसे तुमच्या अकाउंटला, तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये पण खातं उघडायचं आहे, ते सगळं त्या फॉर्ममध्ये व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. आणि तुमच्या अकाउंटला दर महिन्याला 1,500 रुपये आम्ही अकाउंटला पोचवणार आहोत. आत्ता सध्या जुलै आणि ऑगस्ट ह्या 2 महिन्याचे पैसे आम्ही ऑगस्टमध्ये देणार आहोत. काही महिला म्हणतील की दादा आज 8 दिवसांनी ऑगस्ट महिना सुरू होणार आणि फॉर्म तर भरला नाही आम्ही. मायमाऊलींनो, तुम्ही जरी ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरला आणि तुम्ही त्याच्यामध्ये लाभार्थी म्हणून बसत असला तरी तुम्हाला जुलैपासूनचे पैसे दिले जाणार आहेत. त्यामुळं काळजी करू नका. आज आम्ही बघतो ग्रामीण भागामध्ये माझ्या मायमाऊलीकडं बऱ्याचदा ती घर चालवते, प्रपंच बघते, मुलाबाळांना सांभाळते, घरातल्या बाकीच्या सगळ्यांना खाऊ घालते, परंतु तिच्या काही समस्या आहेत, तिच्या काही अडचणी आहेत ना, तिलाही रोज काहीतरी महिन्याला लागतं ना, ते भागवण्याच्या करता ही माझी लाडकी बहीण योजना आहे. ही गोष्ट महिलांना तुम्ही लक्षामध्ये घ्या. विरोधकांनी माझ्यावर टीका केली, हे सगळे सभागृहात होते आणि मी अर्थसंकल्प मांडत होतो की माझी लाडकी बहीण योजना मी आमच्या मायमाऊलींनी महाराष्ट्रातल्या महिलांच्या करता आणल्यात. मग त्या मागासवर्गीय महिलांमध्ये असू द्यात, आदिवासी असू द्यात, मुस्लिम असू द्यात, भटक्या असू द्यात, सर्वसाधारण असू द्यात, ओबीसी असू द्यात, सर्व घटकातल्या महिला, फक्त ती महाराष्ट्रातली राहणारी असली पाहिजे, परराज्यातली नाही, महाराष्ट्रातली राहणारी. आता परराज्यातली बॉर्डरवरची महिला लग्न होऊन सून म्हणून आली तर मग ती आमची महाराष्ट्राची आम्ही धरणार आणि तिला पण देणार. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा. आणि अशा पद्धतीनं आम्ही या जे काही योजना आहे तिला मायमाऊलींचे, त्यामध्ये तुम्ही तुमच्या कामाच्या करता एवढा पैसा 46,000 कोटी रुपये वर्षाला तुमच्या हातामध्ये सगळ्या चांद्यापासून बांध्यापर्यंत जाणार. गाव पातळीवरच्या दुकानामध्ये तो पैसा जाणार, किंवा किराणा मालाच्या दुकानात तो पैसा जाणार, कपड्याच्या दुकानात जाणार. ह्याच्यातनं ग्रामीण भागाचं, शहरी भागाचं उत्पन्न देखील दुकानदारांचं वाढायला मदत होणार आहे. आज हा काही कमी पैसा नाहीये. मला आमची मुलं, आमच्या बहिणी ही अशा प्रकारे त्यांना आम्ही काय केलेलं आहे, मुख्यमंत्री आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून साधारण माझ्या माहितीप्रमाणे 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. आता एका भगिनीने मला राखी बांधली, त्याच्यामध्ये 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. आमचा प्रयत्न आहे रक्षाबंधनाच्या निमित्तानंच आमच्या मायमाऊलींना त्यांच्या अकाउंटला 3,000 रुपये जुलै ऑगस्टचे द्यायचे या पद्धतीनं. आणि एवढी चांगली योजना आणली तरी मायमाऊलींनो विरोधक माझ्यावर टीका करतात. काय वाईट योजना आहे, गरिबा करताय ना. ज्याच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहे, गाडी, त्यांना नाहीये, कारण 4 चाकी वाहन म्हणजे त्यांची परिस्थिती चांगली आहे, परंतु जी गरीब आहे त्यांच्याकरता खास ही योजना आपण त्या ठिकाणी आणलेली आहे. कारण आम्ही गरीब महिलांचं दुःख समजतो. पोटाला चिमटा काढून स्वतः उपाशी राहून कधी कधी मी काही भगिनी बघितलेले आहेत, माझ्या मायमाऊली बघितलेले आहेत, स्वतःच्या गरजांच्याकडे दुर्लक्ष करतात. आणि ती महिला ही कशा कुटुंबाच्या करता राबवतात
हे आपण सगळ्यांनी पाहिलंय की पहिल्यांदा नवऱ्याचं बघते, मुलाबाळांचं बघते, ती स्वतःकडे दुर्लक्ष करते. ते तिचं दुर्लक्ष आम्ही पाहत आलोय लहानपणापासून आणि त्याच्याकरता आम्हाला त्यांना सक्षम करायचंय.